चला आज ब्राह्मण ग्रंथांबद्दल जाणून घेऊया. हे ग्रंथ प्राचीन भारताला समजून घेण्याची एक गुरुकिल्लीच आहेत. वेदांमध्ये मंत्र तर आहेत, पण त्यांचा नेमका अर्थ काय आणि ते वापरायचे कसे? हेच कोडं सोडवण्यासाठी ब्राह्मण ग्रंथ लिहिले गेले. हे वेदांसाठी जणू काही गाईड बुकच आहेत. म्हणजे बघा, वेद म्हणजे मंत्र काय म्हणायचं, आणि ब्राह्मण ग्रंथ म्हणजे ते कसं आणि का म्हणायचं. चारही वेदांचे आपापले स्वतंत्र ब्राह्मण ग्रंथ आहेत. पण थांबा, हे फक्त धार्मिक मार्गदर्शक नाही आहेत. यातून आपल्याला त्यावेळच्या जीवनाची झलक मिळते. चला पाहूया. सगळ्यात आधी पाहूया त्यावेळची सामाजिक रचना कशी होती. या ग्रंथांमध्ये समाजाची 4 वर्णांमध्ये विभागणी स्पष्टपणे दिसते. शतपथ ब्राह्मणात पत्नीला अर्धांगिनी म्हटलं आहे. यावरून यज्ञात तिचं महत्त्व कळतं. ह्यावरून दिसतं की स्त्रियांना आदर होता, पण त्यांची भूमिका गुंतागुंतीची आणि काहीशी मर्यादितही होती. आता वळूया राजकारणाकडे. या ग्रंथांमधून आपल्याला त्यावेळची राजकीय स्थिती समजते. ह्या ग्रंथांमधून कळतं की हळूहळू टोळी राज्यांकडून संघटित राजशाहीचा उदय होत होता. राजसूय आणि अश्वमेध यज्ञांसारखे विधी राजाची सत्ता सिद्ध करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी महत्त्वाचे होते. एवढंच नाही तर कुरु, पांचाल, विदेह अशा राज्यांचा उल्लेखही यात सापडतो. पण मग त्या काळातली अर्थव्यवस्था कशी होती? चला या ग्रंथांमध्येच याचे संकेत शोधूया. शेती आणि पशुपालन हे मुख्य व्यवसाय होते. संपत्ती गायी, सोनं आणि जमिनीवर मोजली जायची. विशेषतः गायीला. तिला आर्थिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व होतं. ती समृद्धीचं प्रतीक होती. म्हणजे हे फक्त धर्मग्रंथ नाहीत, तर हा चक्क एक इतिहास आहे. या विधींच्या वर्णनांमधून आपल्याला त्यावेळच्या समाज, राजकारण आणि अर्थव्यवस्थेची माहिती मिळते. यातून आर्यांचा पूर्वेकडील विस्तार, जनपदांची निर्मिती, इतकंच काय, राजा जनकासारख्या व्यक्तींचीही माहिती मिळते. थोडक्यात काय तर हे ग्रंथ धार्मिक तर आहेतच, पण त्याचबरोबर ते महत्त्वाचे ऐतिहासिक दस्तऐवजही आहेत. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. हा इतिहास धार्मिक दृष्टिकोनातून मांडला आहे. हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच पडतो. एक धार्मिक ग्रंथ आपल्या भूतकाळाबद्दल आणखी काय काय सांगू शकतो?